सोपा प्रकार आहे पहा. प्रथम वाक्याचं डिवायडेशन करून घ्या, सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य. जर वाक्य अकर्मक असेल तर वाक्याचे दोनच प्रयोग होण्याची पॉसिबिलिटी आहे, अकर्मक कर्तरी आणि अकर्मक भावे. आणि जर वाक्य जर सकर्मक असेल तर सकर्मक वाक्याचे तीनही प्रयोग होतात, सकर्मक कर्तरी, कर्मणी, सकर्मक भावे. आता आपण अकर्मक वाक्याचा प्रयोग पाहू. अकर्मक वाक्यात कर्म नसतं, म्हणजेच अकर्मक वाक्याचा कधीही कर्मणी प्रयोग होणार नाही. राहिला कर्तरी आणि भावे. मग वाक्यात जर अकर्मक असेल तर अकर्मक कर्तरी आणि अकर्मक भावे एवढेच दोन प्रयोग होऊ शकतात. आता पहा, अकर्मक वाक्यात जर वाक्य वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्य काळात असेल आणि कर्त्याला प्रत्यय जर नसेल तर अकर्मक कर्तरी. परंतु जर क्रियापद शक्यार्थ किंवा विद्यार्थ असेल किंवा कर्त्याला प्रत्यय जर असेल तर तोच प्रयोग होतो अकर्मक भावे प्रयोग. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, अकर्मक वाक्यात कर्त्याला प्रत्यय जर नसेल तर अकर्मक कर्तरी आणि कर्त्याला प्रत्यय जर असेल तर अकर्मक भावे. पण यासाठी एक धोका पण आहे. जर वाक्याचा कर्ता जर मी, तू, तुम्ही, आपण यापैकी जर असेल तर वाक्यात कर्ता बदलून नाव टाकायचं. आता उदाहरण पाहूया आपण. राम घरी जातो. आता राम घरी जातो हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे हे एकदा आपण शोधून काढू. वाक्य जर सकर्मक असेल तर कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करता येतं. जसं राम आंबा खातो, रामाने आंबा खाल्ला. परंतु या वाक्यात राम घरी जातो याला कुठल्याच अँगलने ने प्रत्यय जोडता येत नाही, म्हणजेच वाक्य अकर्मक आहे. मग अकर्मक वाक्यात कर्म नाही. आता आपण कर्त्यापासून सुरुवात करूया. कर्त्याला प्रत्यय जर नसेल तर तुमचा कर्तरी प्रयोगच राहणार वाक्याचा, आणि कर्म नाही म्हणजे कर्मणी नाही, म्हणून कर्तरी प्रयोगाचा हा प्रकार आहे अकर्मक कर्तरी. आता दुसरं उदाहरण पाहूया. रामाने घरी जावे. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, वाक्यात कर्म नाही म्हणजे कर्मणी नाही. राहिला कोणता? भावे प्रयोग. आणि भावे प्रयोगाचा उपप्रकार कोणता? अकर्मक भावे प्रयोग. आता पहा, रामाला घरी जाववते या वाक्यात सुद्धा कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, कर्म नाही म्हणजे कर्मणी नाही. राहिला कोणता? भावे प्रयोग. हा प्रकार आहे अकर्मक भावे प्रयोग. याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची, अकर्मक वाक्य वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ अशा कोणत्याही काळात असू शकतं, पण त्यासाठी कर्त्याला प्रत्यय नकोय. परंतु अकर्मक वाक्यात शक्यार्थ किंवा विद्यार्थ क्रियापद जर असेल तर 100% तो अकर्मक भावे प्रयोग असतो. कारण अशा वाक्यात कर्त्याला प्रत्यय असो किंवा नसो, तो प्रत्यय असतो म्हणजे असतो. आता पहा, उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मी मोठ्याने हसतो हे वाक्य वर्तमान काळात आहे. हे वाक्य अकर्मक आहे आणि वर्तमान काळात आहे. तुम्ही पहा, जर वाक्य वर्तमान काळात असेल तर अकर्मक वाक्याचा अकर्मक कर्तरी प्रयोग होतो. आणि आता आपण हे सिद्ध करून पाहूया. मीच्या ऐवजी आपण टाकूया राम. राम मोठ्याने हसतो, रामला प्रत्यय नाही म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. आता खालचं वाक्य पाहूया. मी मोठ्याने हसावे या ठिकाणी वाक्य होईल रामाने मोठ्याने हसावे. आता एक गोष्ट लक्षात येईल की मीच्या ऐवजी राम टाकून पाहिल्याबरोबर रामला प्रत्यय आला म्हणजे राम वरून तुमचा प्रयोग ठरणार नाही. मग वाक्यात कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, वाक्यात कर्मच नाही म्हणजे कर्मणी नाही. राहिला कोणता? भावे प्रयोग. भावे प्रयोगाचा अकर्मक भावे प्रयोग. म्हणून एक गोष्ट शेवटी लक्षात ठेवायची, अकर्मक वाक्यात वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ अकर्मक कर्तरी प्रयोग दर्शवितो आणि अकर्मक वाक्यातलं विद्यार्थी आणि शक्यार्थ क्रियापद अकर्मक भावे प्रयोग दर्शवितो. सकर्मक वाक्याचं तीनही प्रयोगात रूपांतर होऊ शकतं. आता पहा, वाक्य जर सकर्मक असेल आणि ते जर वर्तमान काळात असेल तर पाहिल्याबरोबर वाक्याचा प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग सांगावा. याचं कारण असं आहे की जर वाक्य सकर्मक असेल आणि वर्तमान काळात असेल तर अशा वाक्यात कर्त्याला प्रत्यय नसतो. वर्तमान काळ कर्त्याला प्रत्यय नाही, सकर्मक कर्तरी.
पण वाक्य जर भूतकाळी असेल आणि ते वाक्य जर सकर्मक असेल तर कर्त्याला प्रत्यय असो किंवा नसो अशा वाक्याचा भूतकाळ असतो आणि भूतकाळावरून तुम्ही कर्मणी प्रयोग ठरवू शकता. मागच्या परीक्षेमध्ये याच्यावरती एक फसवं वाक्य विचारलंय ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे मी. भूतकाळ कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, कर्मणी प्रयोग. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, वाक्याचा कर्ता जर मी, आम्ही, तुम्ही, आपण यापैकी जर असेल तर अशा वाक्यात कर्मणी प्रयोग असून सुद्धा कर्त्याला प्रत्यय नसतो. त्याऐवजी नाव टाकून पाहिलं की प्रयोग कळतो. कर्ता व कर्माला प्रत्यय, क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असेल तर सकर्मक भावी प्रयोग. आता मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं प्रयोग ओळखण्यासाठी 3 शब्द महत्वाचे आहेत, पण आता मी तुम्हाला सांगतो 2च शब्द महत्वाचे आहेत. समजा कर्ता आणि कर्म तुम्ही वाक्यातले जसे आहेत तसे जर बाजूला जर काढले तर त्यावरून तुम्हाला प्रयोग कळतो. आता पहा, राम रावण. आता आपण राम आणि रावण याच्यामध्ये राम कर्ता मानूया, रावण कर्म मानूया. डाव्या हाताने सुरुवात केल्यानंतर ज्याला प्रत्यय नाही पहिल्यांदा तोच तुमचा वाक्याचा प्रयोग ठरवणार आहे. म्हणून रामाला प्रत्यय नाही याचा अर्थ तुमचा कर्तव्यप्रयोग ठरला. राम रावण मारतो. पण ज्याला प्रत्यय आहे तो तुमच्या वाक्याचा प्रयोग कधीच ठरवणार नाही. आता इथं राम रावण मारतो या वाक्यात आपण रावणाला प्रत्यय घेतला तरी चालतो, काही फरक पडत नाही, कारण रामाला प्रत्यय नाही. तुमचा कर्तरी प्रयोग ठरला तर पुढे प्रत्यय असो किंवा नसो याचा विचारच करायचा नाही. आता पुढचं वाक्य, रामाने रावण मारला. आता एक फरक पहा, पहिल्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय नव्हता म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्म होतो म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग. आता पहा, कर्त्याला प्रत्यय आला आणि कर्माला नाही म्हणजे तुमचा प्रयोग कर्त्यानुसार ठरणार नाही तर तो कर्मानुसार ठरेल. मग तुमचा प्रयोग होईल कर्मणी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाला सकर्मक कर्मणी प्रयोग असं म्हणू नका, कारण वाक्य सकर्मक असं तेव्हाच कर्मणी प्रयोग होत असतो. म्हणून कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला नसेल तर वाक्य कर्मणी प्रयोगाचं असतं. आता पुढे, रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, रामाला पण प्रत्यय आहे, रावणाला पण प्रत्यय आहे. या दोघांनुसार तुमचा प्रयोग ठरणार नाही तर तुमचा प्रयोग तिसराच होईल आता, आणि तो म्हणजे भाव्य प्रयोग. आणि भाव्य प्रयोगाचा उपप्रकार कोणता, सकर्मक भावे की अकर्मक भावे, तर आहे तो सकर्मक भाव्य प्रयोग, कारण वाक्यात कर्म आहे. मग एक गोष्ट याच्यावरून निश्चित होते, जर प्रत्ययावरून जर तुम्ही प्रयोग ओळखत असाल तर आपण क्रियापदावरून सुद्धा प्रयोग ओळखू शकतो. आता हे सर्व बाजूला राहू द्या. आता पहिल्यांदा आपण ठरवूया की क्रियापदावरून प्रयोग कसा ओळखायचा. आता मी तुम्हाला मुख्य प्रयोग सांगितले सगळे, आता फक्त क्रियापद पाहून सुद्धा तुम्ही प्रयोग ओळखू शकता. समजा एखादा क्रियापद हसतो, हे क्रियापद अकर्मक आहे. मग हसतो, हसला, हसेल, हसावे, हसवते. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, वाक्याचं क्रियापद अकर्मक आहे तर अशा वाक्यातील अकर्मक क्रियापदातले वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तीनही काळ अकर्मक कर्तरी प्रयोग दाखवतात. म्हणजे या क्रियापदाचा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी. पण अकर्मक क्रियापद जर विद्यार्थी किंवा शक्यार्थ असेल तर त्या ठिकाणी तो असतो अकर्मक भावे. प्रयोग ओळखण्यासाठी वाक्य देण्याची सुद्धा गरज नसते, फक्त क्रियापदावरून प्रयोग आपण ओळखू शकतो. आता एखादं सकर्मक क्रियापद घ्या. सकर्मक क्रियापद म्हणजे किंवा ती क्रिया दुसऱ्या कोणावर तरी घडतच असते, ते कंपल्सरी कर्म असतं वाक्यामध्ये, म्हणून वाक्याचं क्रियापद हे सकर्मक असतं. आता उदाहरण पहा, तोडतो, तोडला आणि तोडले.
जर वाक्याचं क्रियापद जर सकर्मक असेल तर वर्तमान काळातलं क्रियापद सकर्मक कर्तरी, भूतकाळातलं क्रियापद कर्मणी आणि तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकारांत क्रियापद हे सकर्मक भावे प्रयोग दर्शवित. म्हणून तोडतो सकर्मक कर्तरी, तोडला कर्मणी, तोडले सकर्मक भावे प्रयोग. परंतु याच्याही पलीकडे जाऊन पुढे तुम्हाला मी एक चांगला शॉर्टकट देणार आहे. हे फक्त जाता जाता तुम्हाला सांगितलंय की अशा प्रकारे आपण क्रियापदावरून सुद्धा प्रयोग ओळखू शकतो. मी 3 वाक्य लिहिलेत बोर्डवरती. धोंडू हा वाक्याचा कर्ता आहे, त्याला प्रत्यय नाही म्हणजे तुमचा कर्तरी प्रयोग ठरला. वाक्यात कर्माला प्रत्यय आहे की जे नंतर पाहायचंच नाही. कर्तरी प्रयोगाचा उपप्रकार सकर्मक कर्तरी. धोंडूला प्रत्यय आहे म्हणजे धोंडूवरून तुमचा प्रयोग ठरणार नाही, तुमचा प्रयोग आता कर्माकडे जाऊन ठरेल. मग धोंडूला प्रत्यय आहे आणि गायला प्रत्यय नाही म्हणजेच तुमच्या वाक्याचा कर्मणी प्रयोग आहे. त्यानंतर धोंडूने गायीला बांधले, या वाक्यात धोंडूला पण प्रत्यय आहे आणि गायीला पण प्रत्यय आहे. या दोन्हीवरून तुमचा प्रयोग ठरणार नाही, तुमचा प्रयोग ठरेल तिसरा जो या दोघांपैकी नाही म्हणजेच सकर्मक भावे प्रयोग. आता काही फसवी वाक्य पाहूया. मी चहा घेतो, मी चहा घेतला, मी चहाला घेतले. वाक्याचा कर्ता मी, आम्ही, तू, आपण यापैकी जर असेल तर त्या कर्त्याऐवजी तुम्हाला एखादं नाव टाकून पाहिजे. आता मला असं वाटतं 2015ला एसटी मेन्सला एक प्रश्न विचारला होता, तो होता मी चहा घेतला. याचं उत्तर बहुतेक मुलांनी कर्तरी प्रयोग उत्तर लिहिले. याचं कारण असं होतं की त्यांचा असा भास होता किंवा त्यांचा असा समज होता की मीला प्रत्यय कुठे आहे. मी, आम्ही, तुम्ही, आपण या शब्दांना कोणत्याच अँगलने प्रत्यय जोडता येत नाही म्हणून त्याऐवजी नाव टाकून पाहायचं. आता पहा, मीच्या ऐवजी टाकूया राम चहा घेतो, रामाने चहा घेतला, रामाने चहाला घेतले. आता पहा, रामला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग, कर्म आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. रामाने चहा घेतला, चहाला प्रत्यय नाही, कर्मणी प्रयोग. इथं रामाला पण प्रत्यय आणि चहाला पण प्रत्यय आणि तृतीय पुरुषी नपुंसकलिंग एकारांत क्रियापद आहे म्हणून हा आहे सकर्मक भावे प्रयोग. कर्मणी प्रयोगाला तसं पाहिलं तर उपप्रकार नाहीत, परंतु वाक्याच्या स्वरूपावरून कर्मणी प्रयोगाचे एकूण 5 उपप्रकार केलेले आहेत. आता आपण पहिल्यांदा पाहूया प्रधान कर्तुक कर्मणी. कर्तरी प्रयोगात कर्त्याला महत्व असतं, कर्मणी प्रयोगात कर्माला महत्व असतं, पण या प्रकारात मात्र कर्त्याची कृती महत्वाची मानली जाते आणि दैनंदिन जीवनात आपण जसं बोलतो तसं एकदम साधं वाक्य असतं आणि शक्यतो कर्त्याला ने ऑब्लिक नी प्रत्यय असतो. आता पहा, पुन्हा सांगतो, दैनंदिन जीवनात बोलतो तसं एकदम साधं वाक्य असतं आणि कर्त्याला शक्यतो ने ऑब्लिक नी प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो. असं वाक्य प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोगाचं असतं. आता यापैकी आपण तशा प्रकारचं वाक्य शोधूया. कर्त्याला ने किंवा नी प्रत्यय असतो आणि वाक्य साधं असतं. तर प्रधान कर्तुक कर्मणीचं वाक्य आहे पोपटाने पेरू खाल्ला. दुसरा प्रकार आहे शक्य कर्मणी. वाक्यात शक्यतो कर्त्याला ला किंवा ना प्रत्यय असतो. कर्म असून कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद करवते, बसवते, खाववते, पिववते अशा प्रकारे शक्यार्थ असतं. शक्य कर्मणी बाळाला लाडू खाववतो. समापन कर्मणी. समापन कर्मणीमध्ये कर्त्याला शक्यतो षष्टीचा प्रत्यय असतो. चाची चेचा किंवा झाझी झेजा प्रत्यय असून क्रियापद ऊन हुन प्लस झाला, झाली, झाले म्हणजे लिहून झाला, खाऊन झाला, पाहून झाला या प्रकारचं समाप्ती दर्शविणार असतं समापन कर्मणी. काहीचा निबंध लिहून झाला. आता प्राचीन ऑब्लिक पुराण कर्मणी. प्राचीन काव्यातील वाक्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय असतो आणि जी वाक्य
तुम्हाला प्राचीन किंवा पुराणातील वाटतील त्यांना सरळ सरळ प्राचीन किंवा पुराण कर्मणीमध्ये टाकून द्यायचे. मग अशा प्रकारचं वाक्य आहे, त्वा काय कर्म करी जे लघु लेकराने. आता एक अतिशय महत्वाचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोगाचा, जो प्रकार म्हणता येईल. हा प्रकार आपण इंग्रजीमधून घेतलाय, मराठीमध्ये नाहीये. कारण मराठीमध्ये अशी रचनाच आपण पूर्वी कधी केलेली नव्हती. इंग्रज आल्यानंतर त्यांनी आपल्याला हे शिकवलं, आपण त्यांच्याकडून हे अडॉप्ट केलेले. इंग्रजीमध्ये जो बाय प्रत्यय वापरतात ना, त्याला मराठीमध्ये कडून म्हणतात. म्हणून तुमच्या वाक्यातील कर्त्याला जर कडून प्रत्यय जर असेल तर ते वाक्य स्पष्टपणे कर्मणी प्रयोगाचं असतं. पण त्यासाठी वाक्यात कर्माला प्रत्यय नकोय. आणि याला कर्म कर्तरी प्रयोग असं सुद्धा का म्हणतात, याचं कारण तुम्हाला सांगतो. इंग्रजीमध्ये पॅसिव्हाइज करताना कर्म सुरुवातीला घेतात. याही वाक्यात तसं घेतात, घ्यायलाच पाहिजे. परंतु आपल्याकडे बऱ्याचशा रचना अशा आहेत त्यात कर्ता सुरुवातीला घेतलेला आहे. ते चुकीचं आहे, स्पष्टपणे चुकीचं आहे, तरी घेतलेलं आहे. आता पहा, नवीन कर्मणी आणि कर्म कर्तरी याच्यामध्ये एक महत्वाचं लक्षण, वाक्यात कर्म सुरुवातीला पाहिजे आणि कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे. पण बऱ्याच वाक्यामध्ये कर्ता सुरुवातीला घेऊन त्याला कडून प्रत्यय आहे आणि कर्म नंतर लिहिलंय. या लक्षणाचं वाक्य आहे, उंदीर मांजराकडून मारला जातो. अशा प्रकारे हे कर्मणी प्रयोगाचे 5 उपप्रकार पडतात. प्रत्ययावरून आणि क्रियापदावरून हे प्रयोग आपण ओळखू शकतो. प्रयोग ओळखताना एका वाक्याच्या बाबतीत नेहमीच गोंधळ झालाय, तो म्हणजे द्विकर्मक वाक्य. यापूर्वी व्याकरणकर्त्यांनी याचा असा स्पष्ट उल्लेख केलेला नव्हता की द्विकर्मक वाक्यात कोणत्या कर्मावरून तुमचा प्रयोग ठरतो. मी बऱ्याचशा गोष्टीमध्ये वाक्यांचे वेगळे प्रकार पाहिले, त्यांना एकाखाली एक लिहून पाहिलं आणि मग एक गोष्ट जाणवली मला की वाक्यात जे दान घेणारं कर्म असतं त्याचा वाक्याशी काही एक संबंध नसतो. तुम्हाला फक्त प्रत्यक्ष कर्मावरूनच प्रयोग ओळखता येतो. म्हणून जर वाक्य द्विकर्मक असेल तर या वाक्यातील दान घेणारं कर्म प्रथम खोडून टाकायचंय. आणि आता पहा, आता वाक्याचा कर्ता आहे आजी, त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. वाक्यात कर्म आहे म्हणजे हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. वाक्यात आजीला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही. आता कर्माला प्रत्यय नाही म्हणजेच कर्मणी प्रयोग आहे. मग याच्यावरून एक सिद्धांत सिद्ध होतो, तो म्हणजे द्विकर्मक वाक्यात वाक्य वर्तमान काळात असेल तर सकर्मक कर्तरी, आणि द्विकर्मक वाक्यात वाक्य भूतकाळात असेल तर कर्मणी प्रयोग. आता पहा, कर्ता नसणारे वाक्य, या वाक्यांनी बराच गोंधळ केलाय मुलांच्या मनामध्ये. पहा, वाक्यात पत्रके वाटली गेली, याचा अर्थ पत्रके स्वतःच्या मनाने लोकांच्या अंगावर जाऊन पडणार नाहीत, त्यांना वाटणारं कोणीतरी पाहिजे. जर आपण कर्ता मानला तर हे वाक्य फिक्स ठेवून वाक्यात फक्त तुम्हाला कर्ता मॅच करायचं वाक्याशी. आता इथं जर मी मुले जर कर्ता जर दिला तुम्हाला तर पहा, मुलांकडून पत्रके वाटली गेली. मुलांना प्रत्यय आहे, पत्रकांना प्रत्यय नाही म्हणजे वाक्याचा कर्मणी प्रयोग आहे. आणि कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार जर विचारला तर तो आहे नवीन कर्मणी म्हणजेच कर्म कर्तरी प्रयोग. आता पहा, पत्रकांना वाटले गेले, याच्यामध्ये कर्ता नाहीये पण पत्रक हे कर्म असून त्याला प्रत्यय आहे. मग एक विचार करा तुम्ही, जर वाक्यात जो घटक नाहीये त्यावरून प्रयोगच ठरत नाही तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की वाक्यात कर्ता नाही म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, आणि कर्माला प्रत्यय आहे म्हणजे कर्मणी नाही. राहिला कोणता? भावे प्रयोग. आणि भावे प्रयोगाचा प्रकार कोणता? सकर्मक भावे प्रयोग, कारण वाक्यात कर्म आहे. आता पुन्हा पाहूया, मुलांकडून पत्रकांना वाटले गेले, कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय आहे. वाक्य आहे सकर्मक, दोघांना प्रत्यय असल्यामुळं कर्तरीही नाही आणि कर्मण नाही. राहिला भावे प्रयोग. भावे प्रयोगाचा प्रकार झाला सकर्मक भावे प्रयोग. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वाक्यात कर्ता नसेल आणि कर्माला प्रत्यय नसेल तर कर्मणी प्रयोग, आणि जर वाक्यात कर्ता नसेल आणि कर्माला प्रत्यय जर असेल
तर अशा वाक्यामध्ये सकर्मक भावे प्रयोग सांगायचा आहे. संकर किंवा मिश्र प्रयोग वाक्यामध्ये एक तर कर्तृप्रयोग असतो, कर्मणी असतो किंवा भावे प्रयोग असतो. पण जे वाक्य दोन प्रयोगांची लक्षणे दाखवतं त्याला मिश्र किंवा संकर प्रयोग असं म्हणतात. आता पाहूया मिश्र किंवा संकर प्रयोग काय भानगड असते. कर्तृकर्म संकर आणि कर्तृभाव संकर या प्रयोगात कर्तरी आणि कर्मणी दोन्ही प्रयोगांची छटा असते. तर कर्तरी आणि भावी प्रयोगात छटा असेल तर त्याला कर्तृ आणि भाव म्हणजेच कर्तृभाव संकर प्रयोग असं म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या दोन्ही वाक्यातील कर्ता तू असतो आणि क्रियापदाला स प्रत्यय असतो. दोन्ही वाक्यातील कर्ता तू असून क्रियापदाला स प्रत्यय असतो. पण अशा वाक्यात कर्माला प्रत्यय नसेल तर कर्तृकर्म संकर आणि कर्माला प्रत्यय असेल तर कर्तृभाव संकर. तू गाय वाचविलीस, तू गायीला वाचविलीस. आता एक महत्वाचा मुद्दा पाहता या ठिकाणी, तू गाय वाचविलीस दोन्ही वाक्यातील कर्ता तू, क्रियापदाला स प्रत्यय. अशा वाक्यात कर्माला प्रत्यय नसेल तर वरचा प्रयोग, कर्माला प्रत्यय असेल तर खालचा प्रयोग. आता हे असं काय तुम्हाला सांगतो. आता आपण तूच्या ठिकाणी नाव टाकून पाहूया. रामाने गाय वाचविली. वाक्यात कर्ता टाकल्याबरोबर कर्त्याला प्रत्यय जोडला गेला, पण त्याचबरोबर क्रियापदाचा स प्रत्यय गेला म्हणजे क्रियापद कर्त्यानुसार बदललं म्हणजे कर्तरी प्रयोगाची छटा. आता एक वाक्य, याच वाक्यात आपण कर्माचं वचन बदलून पाहूया. रामाने गायी वाचविल्या. जर कर्म बदलून पाहिलं तर कर्मानुसार सुद्धा क्रियापद बदलतं. म्हणजे कर्ता बदलला क्रियापद बदललं, कर्म बदललं क्रियापद बदललं, म्हणजे कर्त्याची पण आणि कर्माची पण दोघांची छटा आहे. म्हणून कर्तृकर्म संकर. तू गायीला वाचविलेस या ठिकाणी आपण नाव टाकून पाहूया. रामाने गायीला वाचविले, स प्रत्यय निघून जातो. लक्षात ठेवा, कर्त्याला पण प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे, भावी प्रयोगात छटा आहे. पण कर्ता बदलल्याबरोबर क्रियापदात बदल झालेला आहे, स प्रत्यय गेलाय म्हणजे कर्तरी प्रयोगात छटा म्हणजेच कर्तृभाव संकर. दोघांना प्रत्यय आहे म्हणून भावी प्रयोगात छटा, कर्त्यानुसार क्रियापद बदललं म्हणून कर्तरी प्रयोगात छटा, म्हणून कर्तृभाव संकर, कर्म भाव संकर. आता हा एक थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रयोग आहे. प्रत्यक्षात वाक्यात कर्त्याला पण प्रत्यय असतो आणि कर्माला पण प्रत्यय असतो. ज्यावेळेस कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असतो त्यावेळेस वाक्य स्पष्टपणे सकर्मक भावी प्रयोगाचं असतं. पण अशा काही वाक्यामध्ये बोली भाषेमध्ये क्रियापदाची रचना कर्मानुसार सुद्धा केलेली आहे म्हणून त्याला कर्मभाव संकर प्रयोग असं म्हटलेलं आहे. जसं बापाने पोराला झोडले, हा झाला स्पष्टपणे सकर्मक भाव प्रयोग. परंतु याच वाक्याला आपण असंही करू शकतो, बापाने पोराला झोडला. म्हणजे बाप कर्ता, पोरग कर्म, पोरग पुलिंगी आहे, या पुलिंगानुसार झोडला हे क्रियापद घेतलंय. म्हणून वाक्यात कर्ता आणि कर्माला जरी प्रत्यय असला तरी तुमची क्रियापदाची रचना जर कर्मानुसार जर केली असेल तर त्याला कर्मभाव संकर प्रयोग असं म्हणतात. असा प्रयोग होण्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे, वाक्यातील हे जे कर्म आहे ते एकतर पुलिंगी पाहिजे किंवा स्त्रीलिंगी पाहिजे. जर इथलं कर्म जर नपुंसकलिंगी असेल तर अशा वाक्याची रचना कर्मानुसार करताच येणार नाही. म्हणून आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बाळाने पुस्तक फाडले, हे वाक्य
स्पष्टपणे सकर्मक भावी प्रयोगाचा आहे. पण बापाने पोरीला शाळेत घातले याच्याऐवजी घातली अशी सुद्धा आपण रचना करू शकतो. म्हणजे हा प्रयोग तयार करण्यासाठी तुम्हाला वाक्यातील जे कर्म आहे ते कर्म एकतर पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी असावं लागतं, तेव्हाच कर्म भाव संकर हा प्रयोग तयार होऊ शकतो. या रचना आपण स्थानिक लेवलवरती आपल्या बोलीभाषेत केल्यात, त्याच आपल्याला अभ्यासाला आहेत. कर्मभाव संकर याच्यामध्ये दोघांना प्रत्यय असून क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग वचनानुसार करतात, म्हणून त्याला कर्मभाव संकर म्हणजेच कर्मणी प्रयोगाची पण छटा असते आणि भावी प्रयोगाची पण छटा असते. भावकर्तरी किंवा अकर्तृक भावे प्रयोग हा भावे प्रयोगाचाच तिसरा उपप्रकार आहे. याला भावे प्रयोगात का टाकलं याचं कारण क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकारांत असते. एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये वाक्यात कर्ता नसतो, कर्ता क्रियापदामध्ये सामावलेला असतो आणि म्हणून याला अकर्तृक कर्ता नसणारं वाक्य असं सुद्धा म्हणतात. क्रियापदाचा भावच कर्ता सांगतो. जसं गावी जाताना वडगावजवळ उजाडले. उजाडले याचा अर्थ उजेड झाला. झाला क्रियापद आहे आणि उजेड हा वाक्याचा कर्ता आहे, तर तो क्रियापदातच सामावलेला आहे. आज सारखे धडधडते म्हणजेच धडधड होते, धडधड वाक्याचा कर्ता आहे, तो क्रियापदामध्ये. अशा प्रकारच्या वाक्यात कर्ता स्पष्टपणे दिलेला नसतो, म्हणून वाक्याला अकर्तृक किंवा भावकर्तरी क्रियेचा भावच कर्ता दाखवतो, म्हणून भावकर्तरी किंवा अकर्तृक क्रियापद किंवा अकर्तृक भावप्रयोग असं म्हणतात. आता प्रयोगावरती एक शेवटी जाता जाता शॉर्टकट देतो. ज्यांना कधीच आयुष्यात प्रयोग कळलेला नाही त्यांनी आता लक्ष द्या. जो घटक वाक्यात नाही त्यानुसार प्रयोग कधीच ठरणार नाही. कर्ता नाही कर्तरी प्रयोग नाही, कर्म नाही कर्मणी प्रयोग नाही, आणि ज्याला प्रत्यय आहे त्यावरून प्रयोग कधीच ठरत नाही. ज्याला प्रत्यय नाही त्यानुसार वाक्याचा प्रयोग ठरतो. आता पहा, वाक्यात कर्ता आहे धोंडू, वाक्यात कर्म नाही, कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोग नाही, आणि कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. मग कर्तरी प्रयोगाचा उपप्रकार कोणता? तर अकर्मक कर्तरी. आता दुसरं उदाहरण, धोंडू आणि गाय. आता धोंडूला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग, पण वाक्यात कर्म आहे. आता वाक्यात कर्म आहे पण कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग ठरलाच आहे. पुढे प्रत्यय असो किंवा नसो तुम्हाला काही देणं घेणं नाही, तरी वाक्याचा प्रयोग कोणता सांगा आता? सकर्मक कर्तरी. आता एक लक्षात ठेवा, मी परत लिहिलं धोंडू आणि त्या शब्द लिहिला गाईला. कर्त्याला प्रत्यय नाही याचा अर्थ तुमचा कर्तरी प्रयोग ठरलेला आहे. पुढे प्रत्यय असो किंवा नसो तुम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. वाक्य सकर्मक आहे, धोंडूला प्रत्यय नाही म्हणजेच सकर्मक कर्तरी. हाच वरचाच प्रयोग कॉपी करायचा खाली. आता दुसरा मुद्दा, धोंडूने, इथं लिहिलं मी गाय. धोंडूला प्रत्यय आहे म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. गायला प्रत्यय नाही म्हणजेच तुमचा प्रयोग आहे कर्मणी. आता धोंडूने गाईला, धोंडूला पण प्रत्यय आहे गाईला पण प्रत्यय, दोघांना प्रत्यय आहे म्हणजेच कर्तरी प्रयोग पण नाही आणि कर्मणी प्रयोग पण नाही. राहिला कोणता? भावे. आणि भावे प्रयोगात कर्म पण आहे म्हणून सकर्मक भावे. आता पुढचा मुद्दा, वाक्यात कर्ता नाही, मी फक्त इथं लिहिलं गाय. कर्ता नाही म्हणजे कर्तरी प्रयोग नाही, कर्म आहे कर्माला प्रत्यय नाही, कर्मणी प्रयोग.
आता लक्षात घ्या, कर्ता नाही, गायीला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे. कर्ता नाही, कर्तरी प्रयोग नाही, कर्माला पण प्रत्यय जोडून ठेवलाय, म्हणजे कर्मणी प्रयोग पण नाही. मग दोन्ही प्रयोग नसतील तर राहिला कोणता? भावे प्रयोग. आणि भावे प्रयोगाचा प्रकार कोणता? सकर्मक भावे प्रयोग. हा प्रयोगाचा शॉर्टकट आहे. बऱ्याचदा रिवाइज करा आणि चांगल्या रीतीने याचा अभ्यास करा. तुम्हाला सर्व वाक्य पाहण्याची गरज नाही. वाक्यामध्ये फक्त 2 शब्द महत्वाचे आहेत, कर्ता आणि कर्म. ह्या 2 शब्दावरूनच प्रयोग ठरतो. बाकी तुम्ही डिटेल अभ्यास करून चांगल्या रीतीने मार्क्स मिळवावेत एवढीच माझी अपेक्षा राहील.